राज्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरू लागली आहे। यासाठी आंदोलन केलं जातंय आणि या सगळ्यामध्ये कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का, काय अडचणी आहेत आणि काय पर्याय आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई विद्यापीठाचे नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मृदुल निळे आपल्यासोबत आहेत। जी मागणी जोर धरू लागली आहे की कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, खरंच हे शक्य आहे का? अडचणी काय आहेत आणि पर्याय काय आहेत? म्हणजे सुरुवातीला तर हे शक्य आहे का? बेसिकली ज्यावेळेला आपण रिझर्वेशन किंवा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा आणतो त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे बॅकवर्डनेस आहे का, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे। जेव्हा पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची केस गेली त्यावेळेला त्यांचा मूळ मुद्दा हाच होता की बॅकवर्डनेस तुम्ही कसं डिफाईन करणार या समाजाचं। आता त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने ही जी मागणी आहे तिला बेसिकली ॲक्सेप्ट नाही केलं आणि त्याच्यामुळे मराठा रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे तो परत मागे पडला। आत्ता परवा किंवा काही दिवसांपासून जे काही चाललेलं आहे आपल्यासमोर की मराठवाड्यामधील जेवढे कुणबी आहेत किंवा जेवढे मराठी आहेत त्यांना देखील कुणबी स्टेटस द्यावा, ही जी एक मागणी आत्ता जोर धरू लागलेली आहे, ह्या मागणीच्या दोन गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे। पहिलं म्हणजे सामाजिक कारण आहे त्याचं। सामाजिक कारण अशा दृष्टिकोनातून की ज्या वेळेला तुम्ही एक समाज म्हणून जेव्हा एक मराठा समाज जो आहे तो कुणबी स्टेटस ॲक्सेप्ट करेल का, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। म्हणजे रिझर्वेशनच्या आधी त्यांनी तो जो स्टेटस आहे ते ॲक्सेप्ट करणं त्यांनी खूप जास्त गरजेचं आहे। त्याचं असं म्हणणं आहे की निजाम काळामध्ये हे सगळं आरक्षण होतं, कुणबी म्हणून मराठा समाज होता, तर मग हेच पुढे आता सुरू ठेवावं, तशा प्रकारे अहवालसुद्धा सादर हां, तर त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स होते त्या डॉक्युमेंट्सवरती जे काही लिहिलेलं की नाही ठीक आहे, हे जे सगळे मराठे जे आहेत ते कुणबीज आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत आणि त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेसना लक्षात घेऊन ते म्हणतात की नाही सर्व मराठ्यांना जे आहे ते कुणबी म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट करावं। ही जी मागणी आहे ही मागणी काही अंशी रास्त जरी असली मराठवाड्यापुरतं तरी देखील आपण जर का बघितलं की वेस्टर्न महाराष्ट्रातला जो कुणबी आहे त्याला मराठा स्टेटस मिळेल का किंवा तिथल्या मराठ्यांचं काय होईल, मग त्यांना रिझर्वेशनमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना कुणबी स्टेटस मिळू शकतं का? त्यांना कुणबी स्टेटस नाही मिळणार ना, कारण की आपण इथे आत्ता जे विचार करत आहोत तो एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या बेसिसवरती आपण त्यांचा तसा विचार करत आहोत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुणबी आणि 96 कोळी मराठा यांच्यामधलं जी एक तफावत आहे किंवा त्यांच्यामधलं जो आपण एक सॉफ्ट लाईन आहे त्यांच्यामध्ये, एक सिम्पल जी लाईन आहे ती जी लाईन आहे ती मिटणार का, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांचा जो स्टेटस आहे म्हणजे जर का आपण कुणबी म्हटलं तर कुणबी हा जो स्टेटस आहे हा थोडंसं म्हणजे सामाजिक स्तरीकरणामध्ये आपण भलेही तो स्तरीकरण मानत नसलो तरी देखील कुठेतरी लोक जे काही मानतात त्या दृष्टिकोनातून सामाजिक स्तरीकरणामध्ये मराठा हा थोडासा उच्च अशा पद्धतीने तो स्वतःला बघतो किंवा तो क्षत्रिय ही त्याची आयडेंटिटी जास्त उभरून येते। व्हेरॅज कुणबी जो आहे तो एक शेतकरी जमात ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघतो। म्हणजे जरी त्यांच्यामध्ये हे जे डिफरन्सेस असले तर क्षत्रिय हा जो स्टेटस आहे म्हणजे क्षत्रिय स्टेटस हा जो वर्ग आहे तो सोडेल, थोडं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो की संपूर्ण मराठा समाज हे ॲक्सेप्ट करेल का? हां एक्झॅक्टली, तो प्रश्नचिन्ह तोच निर्माण होतो की संपूर्ण मराठा जो समाज आहे तो कुणबी स्टेटस ॲक्सेप्ट सामाजिकरणात म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला। दुसरं म्हणजे कायद्याच्या चौकटीत जो विचार केला जातो, म्हणजे सरकार म्हणते की कायद्याच्या चौकटीत हे पुढे टिकेल का? एक्झॅक्टली, म्हणजे मी मध्यंतरी एका वृत्तपत्रासाठी सुद्धा लिहिलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा माझा तोच मुद्दा होता की कायद्याच्या चौकटीत हे टिकेल का। काल रात्रीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या काल रात्रीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांचा मुद्दा म्हणजे तिघी CM आणि डेप्टी CMचा मुद्दा हाच होता की कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आपल्याला काहीतरी जे आहे त्याच्यातला तोडगा काढला पाहिजे। आता याचा तोडगा बेसिकली कसा आपण काढू शकतो किंवा तोडगा काढण्याचा जो मुद्दा आहे तो बॅकवर्डनेसचा आहे। म्हणजे हा जो समाज आहे मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या आणि इकॉनॉमिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड आहे का याचं कुठेतरी आपल्याला मोजमाप केलं पाहिजे, त्याचं मेजरमेंट झालं पाहिजे। ओके, जर का हेच मेजरमेंट्स झालं नाही किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ही जी मराठा रिझर्वेशन जे आहे ते मराठा रिझर्वेशन मान्य न करण्याचं कारण हेच होतं की ते म्हणाले नाही हा जो क्लास आहे हा लँडेड क्लास आहे, त्यांच्याकडे जमिनी आहेत आणि तो इकॉनॉमिकली बॅकवर्ड होत नाही। शैक्षणिकदृष्ट्या होऊ शकतो की तो जो आहे तो समाज जो आहे तो बॅकवर्ड आहे, पण तो इकॉनॉमिकदृष्ट्या बॅकवर्ड आहे का हा पुन्हा एक नवीन मुद्दा जो आहे तो निर्माण होतो इथे।
पण याआधी सुद्धा अशाच प्रकारचं सर्वेक्षण केलं, अहवाल सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाला संमती दिली होती. परत कायद्याच्या चौकटीत ते टिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं फेटाळलं. हो, म्हणजे ज्या वेळेला मराठा रिझर्वेशनची जी समिती निर्माण झाली, गठीत केलेली, त्या समितीने हे सांगितलेलं आहे की जवळपास 16% रिझर्वेशन जे आहे ते मराठा समाजाला दिलं पाहिजे. त्यानंतर हायकोर्टाने हे सांगितलं की नाही, 16% नाही देता येत, 13% आपल्याला देता येतं. त्यामुळे त्यांनी 13% आणलेलं. ही जी केस आहे ही पुढे चालून सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने हे लिटरली त्याला फेटाळलं. ते म्हणतात की नाही रिझर्वेशन देत आहेत ह्या दृष्टिकोनातून, कारण की ते इंदिरा शिनायच्या जजमेंटप्रमाणे हे बॅकवर्डनेसचा जो मुद्दा आहे, म्हणजे मूळ मुद्दा जो आहे ना तो बॅकवर्डनेसचा आहे. आपण नक्कीच आपण म्हणू शकतो की काही अंशी हा जो समाज आहे तो एज्युकेशनली बॅकवर्ड झाला असेल किंवा मागे राहिला असेल, पण तो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का याचं मेजरमेंट करणं, आणि त्यासाठी जी समिती आहे त्या समितीने याचं मेजरमेंट कुठेतरी करणं आणि खूप फॅक्च्युअल डेटा याच्यावरती गोळा करणं खूप जास्त गरजेचं आहे. होऊ शकतं की त्यासाठी आपल्याला, म्हणजे कालच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं जर, किंवा काही इतर लिडर्सने सांगितलेलं आहे की होऊ शकतं की नवीन बॅकवर्ड क्लास कमिशन जो आहे त्यांनी कुठेतरी गठीत झालं पाहिजे. हे जे बरेचसे जे गुंतागुंतीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कुठेतरी सरळ करणं किंवा त्याला आपल्याला सुस्पष्टता देणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तो डेटा सगळा गोळा करावा लागेल परत एकदा, जो बॅकवर्डनेस तुम्ही म्हणताय तो सिद्ध करण्यासाठी? बॅकवर्डनेस जर का सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला परत एकदा ती एक्सरसाइज करावी लागणार आहे, किंवा जो डेटा तुमच्याकडे ऑलरेडी आहे तो डेटा कशा पद्धतीने गोळा केलेला आहे तो एकदा परत बघून, आणि जो बॅकवर्डनेसचे जे इंडायसेस आहेत किंवा जे इंडेक्सेस आहेत ते इंडेक्सेस किती प्रकर्षाने त्या डेटामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत त्या गोष्टींना बघणं जास्त गरजेचं आहे. आणि त्या बेसिसवर त्यांची बॅकवर्डनेस जी आहे, म्हणजे मला असं वाटतं की जर का आपण अजून एक केलं की बॅकवर्डनेसला आधी ठेवून आणि मग नंतर रिझर्वेशन जर का आणलं तर दॅट वुड बी मोर अप्रोप्रिएट वे ऑफ लुकिंग ॲट इट. आणखी पर्याय म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवावी, तशा प्रकारे केंद्र सरकारने सुद्धा पुढाकार घ्यावा, किंवा म्हणजे विशेष अधिवेशन बोलले त्यात वटहुकूम अशी सुद्धा मागणी होती. तर तो एक दुसरा पर्याय असू शकतो. बघा कसं आहे म्हणजे रिझर्वेशन ऑलरेडी म्हणजे 51%पेक्षा जास्त रिझर्वेशन देता येत नाही. आता मूळ मुद्दा म्हणजे कालही काही समाजांनी सांगितलं आहे की नाही, आमचा जो ओबीसीचा मुद्दा आहे किंवा धनगर रिझर्वेशन जे आहे त्याचं काहीतरी तुम्ही पुढे ते नेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींवरती इतर समाज आता बोलू लागलेले आहेत. ओबीसीचं जे 27% जे आहे त्याच्यामध्येच हे बसवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे होणार काय की हा जो इन्फ्लक्स जो आहे, म्हणजे जर का समजा आपण असं गृहीत धरून चालू आहे की 32% जो समाज आहे, जो मराठा समाज आहे, ज्यांना कुणबी स्टेटस आपण देत आहोत, आणि कुणबी स्टेटसमुळे जर का त्यांना रिझर्वेशन देत आहोत, तर त्या 27%मध्ये 32% पॉप्युलेशन जे आहे ते वाढणार आहे. एक गोष्ट त्यातली. पण त्यामध्ये सुद्धा जर का आपण क्रिमी लेअरचं जर का लक्षात घेतलं तर होऊ शकते की अजून 10% पॉप्युलेशन त्या पॉप्युलेशनमध्ये वाढणार. तर त्यामुळे हे जे गणित आहे आणि हे जे मेजरमेंट्स आहेत, मला असं वाटतं की ह्या मेजरमेंट्सवरती आपण आधी बोललं पाहिजे किंवा याच्यावरती आधी चर्चा केली पाहिजे, त्याचं नीट आखणी केली पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण रिझर्वेशनचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती आपण प्रश्न, धक्का न लावता हे रिझर्वेशन देता येईल म्हणजे इतर ओबीसी समाज असेल किंवा हे करता येईल. ॲक्च्युली कोणत्याही समाजाला त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होता कामा नये. असंच करून जर का हे रिझर्वेशन लागू केलं तर इतर समाजामधून काही प्रॉब्लेम्स निर्माण नाही होणार. गुंतागुंतीचं वाटतं, कारण तुम्ही जसं म्हणताय. नाही, गुंतागुंतीचं तेवढंसं नाही आहे. जर का आपण अभ्यास नीट केला तर ते गुंतागुंतीचं होणार नाही. त्यामुळे पर्याय नेमके काय आहेत हे सरांनी सांगितलं. त्याशिवाय अडथळे म्हणजे मराठा समाजाला सरसगट कुणबी समाजमधून आरक्षण देणं, कुणबी मराठा समाज म्हणून आरक्षण देणं, यामध्ये काही अडथळे आहेत हे सगळं समजून सांगितलं आहे. शिवाय पर्यायामध्ये जे काही 1-2 पर्याय आहेत त्याचा आता अवलंब राज्य सरकार त्यासोबत केंद्र सरकार कशा प्रकारे पाठपुरावा करतं, आणि या सगळ्यामध्ये ज्या मागण्या मराठा समाज करते त्या मागण्यांनंतर नेमका आता पुढची भूमिका राज्य सरकार केंद्र सरकारची काय असेल हे पाहावं लागेल. मात्र या सगळ्याची माहिती सरांनी आपल्याला दिली. कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.